सध्या राजकारणामध्ये पुतण्यांचा जमाना आहे। राष्ट्रवादीचा पक्ष, राष्ट्रवादीचं चिन्ह पुतण्याला मिळालंय। त्यामुळे काका अनिल देशमुख यांनी वडीलधारी भूमिकेत राहावं असा खोचक सल्ला भाजपचे नेते आशिष देशमुखांनी लगावलाय। 2019 सालामध्ये आपण काटोल विधानसभेतनं लढलो असतो तर अनिल देशमुखांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं असतं असा दावाही आशिष देशमुख यांनी केलाय। या सगळ्या संदर्भात आशिष देशमुख यांच्याशी संवाद साधलाय तुषार कोहळे यांनी। पण आशिष देशमुखांना विचारूया, काकांनी तुमच्यावर काल गंभीर आरोप केले। नक्कीच काका आहेत। अनिल बाबू जरी असे बोलले असतील तर संपूर्ण जनतेला आणि राज्याला माहिती आहे की 2019 मध्ये मी जर काटोल विधानसभा लढलो असतो तर अनिल देशमुखांची जमानत देखील वाचली नसती। ही वास्तविकता आहे, ही त्यांनी समजून घ्यायला हवी होती। मोठेपणा त्यानिमित्ताने दाखवायला पाहिजे होता। ठीक आहे, त्यांनी बोललेलं मला वाईट वाटत नाही, पण नक्कीच त्यांची जमानत वाचली असती का हे त्यांनी त्यांच्या अंतर्मनाला विचारून घ्यावं। 2019 मध्ये मी जर इथे लढलो असतो तर त्यांची काय परिस्थिती झाली असतील ही काटोल नरखेडची जनता सांगते। मध्ये पण अनिल देशमुखांची जमानत जप्त होईल नाही, हे मी जास्ती काही बोलण्यापेक्षा तुम्ही इथे जनमानसामध्ये सर्वेक्षण करा, त्यामधून नक्कीच तुम्हाला हे जाणवेल की शेवटी जमाना पुतण्या लोकांचा आहे। तुम्ही पाहिलं घड्याळ कोणाला मिळाली, काका लोकांनी त्यानिमित्ताने थोडंसं वडीलधारी भूमिकेमध्ये येऊन आपली परिस्थिती समजून निर्णय जर घेतले तर बरं राहील। पुतण्यांचे दिवस आहेत, पुतण्यांचे दिवस अजून चांगले होणार आहेत। काल ज्या प्रकारे राजकीय आखाडा आपल्याला काटोलमध्ये पाहायला मिळाला, काय वाटतं अनिल देशमुखांनी पूर्वनियोजित तो सगळा गोंधळ घालून आणला? नाही बघा, शेवटी एवढे 25 वर्ष ते सत्तेत असताना साधे पट्टे देखील जनतेला वाटू शकत नाही, त्याच्यामध्ये घरकुल देखील देऊ शकत नाही। मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या भागातील युवकांना युवतींना रोजगार संबंधातला प्रश्न आहे। मी काय म्हटलं होतं की काटोल MIDC मध्ये 642 हेक्टर नवीन जागा MIDCच्या अधिग्रहणासाठी घेतल्या गेली माझ्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये। तिथे अजून रस्ते नाही हो, लाईट नाही, पाण्याची सोय नाही, तर उद्योग कसे येतील? जर आपल्याला लोकांनी संधी दिली आहे, वारंवार संधी दिली आहे, तर सार्थ लोकांची अपेक्षा आहे विकास व्हावा। एखादं तरी काम त्यांनी केलं हे तुम्ही लोकांना विचारा। एकही काम केलं असं लोक दाखवू शकत नाही, आणि ह्या शेवटी जर कोणी प्रयत्न करत असेल त्याच्यामध्ये असं राजकीय वातावरण टाकवणं हे वडीलधारी मंडळींना शोभत नाही। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, काटोल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।